ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे त्यासोबत अमित ठाकरे यांनी निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला। मात्र यात आदित्य ठाकरे यशस्वी झाले। मात्र अमित ठाकरे यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि हा पराभव ज्यांच्यामुळे झाला ते सदा सरवणकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि त्याचं कारण आहे त्यांच्या मुलाच्या साखरपुड्यामुळे। त्यामुळे सदा सरवणकर कोण हे लोकांनी सध्या सर्च करायला घेतलंय। त्यामुळे याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल। सोबतच समाधान सरवणकर यांच्याबद्दलही जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सध्या सगळीकडे शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्या मुलाच्या आणि होणाऱ्या सुनेची म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची चर्चा सगळीकडे होतीये। सोबतच तेजस्विनीच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। सगळ्यांनाच माहिती आहे की तेजस्विनी ही मागील 18-19 वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत काम करते। अनेक मालिकांमध्ये सुद्धा तिने काम केलंय। त्यामुळे तिला एका मुलाखतीमध्ये तू अजून सिंगल का आहेस, लग्न का केलं नाही अशी विचारणा करण्यात आली होती। त्या मुलाखतीमध्ये तेजस्विनीने उत्तर दिलं होतं की याला माझा निषेध आहे, मला आजपर्यंत एकही स्थळ आलेलं नाहीये। इतकंच काय तर माझ्या वडिलांना सुद्धा विचारा असं ती म्हणाली होती। शिवाय पुढे ती म्हणाली की आता मला खरंच थोडं वाईट वाटायला लागलंय। माझ्या बाबांनी अनुरूपवर रजिस्टर सुद्धा केलं होतं पण काही झालं नाही। 50 जणांनी मला प्रपोज केलं असेल पण लग्नासाठी मात्र एकही स्थळ आलेलं नाही असं तेजस्विनीनं त्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, ज्याची चर्चा सध्या सगळीकडे जोरदार सुरू आहे। आता जाणून घेऊया की ज्यांची सून तेजस्विनी होणार आहे ते शिवसेनेचे शिंदे गटाचे आणि बडे नेते सदा सरवणकर कोण आहेत। शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे सदा सरवणकर यांनी शिवसेनेत विभाग प्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत। तसेच सरवणकर सर्वात आधी नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते आणि त्यानंतर सरवणकरांनी शिवसेनेकडूनच आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि 3 वेळा ते आमदार झाले होते। शिवसेनेचे प्रबळ नेते आणि ठाकरेंचे विश्वासू त्यांना मानलं जात। पण शिवसेनेतील फुटीनंतर सरवणकर यांनी शिंदेंची साथ दिली होती आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून माहीम मतदारसंघावर सरवणकर यांची शिवधनुष्य त्यांनी पेललं होतं आणि आपला दबदबा कायम ठेवला होता। सुरुवातीला सदा सरवणकरांनी नगरसेवकाची निवडणूक लढवली असून 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक ते राहिले। त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले। 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांच्या आमदारकीचे तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांच्या ऐवजी पक्षाकडून आदेश बांदेकरांना संधी देण्यात आली होती। त्यावेळी नाराज झालेल्या सदा सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। 2009 ची विधानसभा निवडणूक सदा सरवणकरांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली पण या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली। त्यानंतर 2012 मध्ये सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घर वापसी केली म्हणजेच शिवसेनेत ते आले। त्यावेळी माहीम दादर विधानसभेत शिवसेनेची पकड फारशी मजबूत राहिली नव्हती। पक्षाकडून सदा सरवणकरांवर पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती। सरवणकरांवर विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली गेली। त्यानंतर सर्वात आधी 2014 मध्ये आणि त्यानंतर 2019 मध्ये सदा सरवणकर सलग 2 टर्म आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2019 नंतर महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात सत्ता संघर्ष झाला होता आणि राज्यातील राजकारण पुरतं बदलून गेलं होतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढाई दादर माहीम मतदारसंघात पाहायला मिळाली होती। विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि पहिल्यांदाच अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले होते। त्यामुळे एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा माहीम विधानसभा मतदारसंघातून ते आपलं नशीब आजमावत होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महेश सावंतही उभे होते। याशिवाय ते अनेक आरोपांमध्ये सुद्धा अडकलेले होते। चला त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। साधारण 2 वर्षांपूर्वी गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या 2 गटांमध्ये जोरदार राडा झाला होता। ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते। त्यावेळी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते। या प्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लीन चिट देण्यात आली होती। मात्र याच राड्यामुळे सदा सरवणकरांची मंत्रिपदाची संधी हुकल्याचं सुद्धा नंतर बोललं गेलं। परिणामी कालांतराने सदा सरवणकरांच्या गळ्यात मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली होती। याचबरोबर माजी आमदार सदा सरवणकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना असा दावा केला होता की विद्यमान आमदारांना विकास कामांसाठी 2 कोटी रुपये मिळतात पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। त्यांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र टीकास्त्र सुरू झालंय। पण ते नेमके काय म्हणाले होते त्यावर सुद्धा एकदा नजर टाकूया। सदा सरवणकर म्हणाले होते की मी जरी आता आमदार नसलो तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत।
याच पाठिंब्यामुळे मला अनेक विकास कामं करता येत आहेत. मी आमदार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण आमदार नसतानाही माझी कामं सुरू आहेत. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी कामं केली आहेत. कामाचं राजकारण करणारे लोक हरतात आणि जातीपातीचं राजकारण करणारे लोक निवडून येतात. विद्यमान आमदारांना विकास कामांसाठी 2 कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळालाय, असं विधान सदा सरवणकर यांनी केलं होतं. ज्यावर शिवसेनेचे नेते आणि स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर निशाणा साधत त्यांना 20 कोटी मिळतात, मग आम्हाला 40 कोटी निधी देण्यात यावा. आतापर्यंत त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी 500 कोटींचा निधी मिळालाय. मग हे सगळे पैसे गेले कुठे, असा सवालही महेश सावंत यांनी उपस्थित केला. त्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली की मुंबई महापालिकेपासून आमदारकीपर्यंत तुम्ही बाळासाहेब आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम केले. तुम्हाला धमक्या आल्यावर तुम्ही तिकडे म्हणजेच शिंदे गटात गेलात. तुमच्या फंडाचा गंडाचा फंडा आम्हाला माहित नाही. तुम्ही निष्ठेने राहू नका, गद्दारी करून या, तुम्हाला निधी मिळेल, अशीच आताची परिस्थिती आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. सरवणकरांनी केलेल्या या विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली असताना सध्या ते त्यांच्या थोरल्या लेकाच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. चला आता त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर कोण आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत समाधान हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. ते शिवसेनेचे माजी नगरसेवक सुद्धा राहिलेत. दादर, प्रभादेवी, वरळी या भागात सरवणकर कुटुंबियांचं राजकीय वलय बघायला मिळतं. समाधान सरवणकर वॉर्ड क्रमांक 194 इथून शिवसेनेतर्फे नगरसेवक होते आणि आता सध्या ते शिवाजी पार्क जिमखान्याचे उपाध्यक्ष आहेत. मात्र तेजस्विनी सोबत साखरपुडा केल्यानंतर समाधान सरवणकर सुद्धा चर्चेत आलेत. याशिवाय तेजस्विनी बड्या नेत्याच्या घरात सून म्हणून जाणार या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलंय. तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सगळ्याबद्दलचं मत सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.